आज आपण ऐकणार आहोत एक नवीन गोष्ट. ती म्हणजे कॉलेजचा पहिला दिवस. सगळीकडे नवीन चेहरे, नवीन ओळखी. ती थोडी घाबरलेली, थोडी शांत. तो मात्र अगदी उलट, मस्तीखोर, सगळ्यांशी लगेच दोस्ती करणारा. पहिली भेट काहीच खास नव्हती. फक्त अटेंडन्स घेताना नाव ऐकलं आणि नजर भेटली. पण हळूहळू ग्रुप प्रोजेक्ट्स, कॅन्टीनमधल्या गप्पा आणि क्लास बंक करून केलेले छोटेसे प्लॅन्स दोघं जवळ येत गेले. तो तिची खूप चिडवायचा आणि ती रागवल्यासारखं करायची, पण आतून तिला ते सगळं आवडायचं. एक दिवस पावसात भिजत भिजत ते दोघे कॉलेजमधून बाहेर पडत होते. तो अचानक थांबला आणि म्हणाला, तू नसशील तर कॉलेज इतकं बोरिंग होईल. ती हसली, पण त्या दिवशी तिच्या मनात काहीतरी बदललं होतं. हळूहळू कॉल्स, मेसेज, लेट नाईट चॅट सुरू झाले आणि एकमेकांशिवाय दिवस इनकम्प्लीट व्हायला लागला. फायनल इयर आला आणि सोबत एक भीती. यानंतर काय? प्लेसमेंट. त्यासाठी तो दुसऱ्या शहरात जाणार होता. ती मात्र इथेच राहणार होती. शेवटचा दिवस. दोघं कॉलेजच्या गेटजवळ उभे. तो म्हणाला, मी जातोय, पण एक प्रॉमिस दे. मला विसरणार नाहीस ना? ती डोळ्यात पाणी घेऊन म्हणाली, विसरायचंच असतं तर प्रेम केलं नसतं. तो हसला आणि पहिल्यांदाच तिला मिठीत घेतलं. काही महिन्यांनी एका दिवशी ती अचानक रेल्वे स्टेशनवर त्याला भेटायला गेली. तो आश्चर्याने म्हणाला. अचानक ती म्हणाली, डिस्टन्स आहे पण लव अजूनही सेम आहे आणि मला तुझ्यासोबतच फ्युचर पाहायचं आहे. तो हसला आणि म्हणाला, देन लेट्स मेक इट फॉरएव्हर. अशा प्रकारे आपली आजची स्टोरी संपलेली आहे. अशाच नवनवीन स्टोऱ्यांसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. थँक्यू.